सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधू साधू साधू। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष जलदान विधि कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, विशेषतः उपासक मधुकर तनाजी भुजंगे, उनके पुण्यानुमोदन के उपलक्ष्य में जलदान विधि के लिए हम ये कार्यक्रम कर रहे हैं। तो आज का कार्यक्रम विधि शुरुआत करते हैं। तो सर्वप्रथम बुद्ध धम्म संघ को वंदना करेंगे। सब लोग हाथ जोड़िए और जैसा मैं कहता हूँ वैसा ही कहिए। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो तम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। शील प्रार्थना। ओकाश वंदामि बन्ते द्वारतयेन गतं सब्बं अपराधं क्षमता मे बन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकाशहं बन्ते ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देता मे बन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि यमहं वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि
अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। परकन लगा ऐसे दे दो। बस सामने ही पकड़ के बैठे। तिथेच ठेवा। तेवढं ठेवा। सर्वांनी म्हणा साधो साधो साधो। असं बस। अभी अभी हमने बुद्ध धम्म संघ के शरण में जाके पंचशील 5 शील प्रार्थना किया। जीवन में कभी भी हिंसा नहीं करेंगे, चोरी नहीं करेंगे, व्यभिचार नहीं करेंगे, झूठ नहीं बोलेंगे, नशा पदार्थ सेवन नहीं करेंगे, ऐसा संकल्प लेते हुए बुद्धवाणी पाली गाथा द्वारा पंचशील ग्रहण किया। अभी परित्राण पाठ श्रवण करने वाले हैं। बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ ये बुद्धवाणी परित्राण पाठ पूजनीय भिक्षु संघ अभी करेंगे। ये परित्राण केवल और केवल बुद्धवाणी है। बुद्ध होने के बाद गांव नगर जनपद देश देशांतरचारिका करते हुए जितने भी अच्छे अच्छे उपदेश दिए उन्हीं उपदेशों का सार संक्षेप ये परित्राण है। परित्राण श्रवण करना सुनना भी बहुत बड़ा मंगल है, पुण्य है, ऐसा कहते हैं। अगर ये बुद्धवाणी को अच्छे से समझ के व्यवहार में पालन करेंगे तो समूचा जीवन धन्य धन्य हो जाता है, सुख शांतमय बन जाता है। तो ऐसे बुद्धवाणी परित्राण पाठ अभी पूजनीय भिक्षु संघ करेंगे। बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से विशेषतः काल कथित उपासक मधुकर धनाजी भुजंगे उनको सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य हेतु हो, कारण हो। और साथ ही साथ संपूर्ण जितने भी हम जानते हैं नहीं जानते हैं, याद करते हैं नहीं करते हैं, संपूर्ण काल कथित दिवंगत परिवार बंधुजन मित्रजन उन लोगों को भी ये पुण्य अनुमोदन हो, सुगति निर्वाण प्राप्त हो। और साथ ही साथ संपूर्ण श्रद्धावान उपासक उपासिकाओं के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करते हैं। श्रद्धा पूर्वक ध्यान पूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदामं मुनिराजस्य
सुनन्तु सग्गमोक्षदं धम्म सवनकालो अयं बदन्ता धम्म सवनकालो अयं बदन्ता परितधम्म सवनकालो अयं बदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुतरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाइते स्वाखातो भगवता धम्मो सान्दितिको अकालिको येहि पासिको पनायिको पाचतां वेदितव्यो विन्यो हेते सुपतिपन्नो भगवतो सावक संघो उजुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि आता पुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुतरं पुण्यं चेतं लोकसाते एतेन सचवज्जेन सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्जेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सचवज्जेन होतु ते जयमङ्गलम् करणीयमत कुशलेन यन्तं शान्तं पदं अभिसमेच सकोजो च सोजो च सुवचो च समुद्वनतिमाने सन्तोषको च सुवरो च अपकेचो च सल्लौकौदे शान्तेन्द्रियो च निपको च अपगावो कुलेषु अननुखेदो न च कुतं समाचरे किञ्चित् येन विन्यो परे उपवदेयं सुखिनो वा खेमिनो वन्तु सर्वे सता भवन्तु सुखिताता हे केचिपानभूताते तसावतावरा वा अनवशेषा दिगा वा एवमन्ता वा मचिमारसकानुकतुला देता वा एवादिता ये च दूरे वसन्ति अभिदूरे होता वा सम्भवेसि वा सापे सता भवन्तु सुखिताता न परोपरं निकोपेत नातिमन्येत कथचिनं कञ्चित् व्यारोसनापतिगसंज्ञा नान्यमन्य सदुःखमेच्छय मातायतानियं भूतं आयुषा एकभूतमनुरक्षे
एवं विसर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतां च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं ओदं अदोषतिर्यं च असंवादं अवेदं असपतं तेतं चरन्निसिन्नो वा शयानो वा यावता सविगतमेधो एतं सतिं अदितेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो देतिं चानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गवशय्यं पुनरेते एतेन सचवज्येन सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्येन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सचवज्येन होतु ते जयमङ्गलं पवतदीपतुल्याय सायुसन्ततियाखयं परोपमाय सम्पासं भावय मरणसति महासम्पत्ति सम्पता यथा सत्तामता इद तथाहं मरिष्यामि मरणं मम हेषति उपत्या सहैवेदं मरणं आगतं सदा मरणत्थाय ओकाशं वद को व्ययसते ईशकं अनिवर्तन्तं सततं गमनोऽसुखं जीवितं उदयार्थं सूर्यो वियधावते वेजो बुबुल उत्सव जलराजे परिखयं खातको वरिपुतस सपथापि अवार्यो सुयेशताम पुञ्जे दे बुद्धि उद्देजिना द्वयं खाते स्मरणं क्षेपं कातुमादेशके कथा पाचयानं च वैकल्य बाहिरा चतुपदवा मरामोरां निमेषापि मरमानो अनुखनन्ति एतेन सचवज्येन सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्येन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सचवज्येन होतु ते जयमङ्गलं यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापो शकुनशसदो पापगहो दोषविनं अकान्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तो यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापो शकुनशसदो पापगहो दोषविनं अकान्तं तम्मानुभावेन विनाशमेन्तो यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापो शकुनशसदो पापगहो दोषविनं अकान्तं संगानुभावेन विनाशमेन्तो दुःखपता जने दुःख भयपता जने भय शोकपता जने शोक वन्तु सर्वे पिपानिनो एतावता चाम्येहि सम्पदं पुण्यसम्पदं
Sabbe devanumodantu Sabba sampati siddhya Danang dadantu saddaya Silang rakhantu sabada Pavana viratavantu Gachantu devatagata Sabbe buddha balapata Pachekananca yang balang Arahantananca tejena Rakkang vandami sabbaso Akasata ca bummata Devanaga mahitiga Punyang dang anumoditva Cirang rakhantu buddha sasanang Akasata ca bummata Devanaga mahitiga Punyang dang anumoditva Cirang rakhantu dhamma desanang Akasata ca bummata Devanaga mahitiga Punyang dang anumoditva Cirang rakhantu twang paranti Sadhu बोलिए साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। परित्राण पाठ संपन्न हुआ। अभी पूजनीय भिक्षु संघ का थोड़ा थोड़ा धम्मदेशना सुनेंगे। सर्वप्रथम यहाँ उपस्थित पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरोबंत जी धम्मदेशना देंगे। सब लोग शांति से सुनिए। म्हणा साधू. काय जमलं नाही काम. सगळे बौद्ध म्हणल्यावर आळसलेले आहे का काय? असं म्हणलं पाहिजे. दान जोऱ्याने दान. धम्माचे आहो आम्ही सैनिक आहोत. म्हणून आमचा आवाज सुद्धा सैनिकासारखा पाहिजे. आम्ही क्षत्रिय आहोत का नाही, म्हणून क्षत्रियासारखा आवाज पाहिजे. पेंडाल बोरी उडाला पाहिजे, फाटला पाहिजे. असे वाऱ्या दोऱ्याने म्हटलं पाहिजे. आता बघू बरं. म्हणा साधू. अजून हल्लाच नाही. म्हणा साधू साधू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिकाय, आज आपण या ठिकाणी जलदान विधीच्या या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल या सर्व परिवारातर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. आपण या ठिकाणी कामाधंद्याला दूर सारून आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी या परिवारातर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतो की अशा प्रकारे आपल्यातून गेल्याच्या नंतर अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारचे नातेवाईक, अनेक प्रकारचे आपले आजोबा पंजोबा गेलेले आहेत. परंतु भगवान बुद्ध म्हणतात एक दिवस जन्म आहे तर एक दिवस जन्माच्या नंतर आपल्याला मृत्यू हा येणारच आहे. मग कोणी जास्त काळ जगेल, कोणी कमी काळ जगेल, कोणी जास्त जगेल, अशा प्रकारे सांगता येत नाही. परंतु मनुष्याचं जीवन हे बेभरवशाचं जीवन आहे. मनुष्य कदाचित आता राहतो तर आपण पाहतो की उद्या आपल्याला मिळत नाही. आपण त्याच्याबरोबर चहा पितो, अनेक प्रकारचं बरोबर बातचीत करतो, परंतु तो मात्र काही दिवसांनी आपल्याला दिसत नाही आणि बातमी येते की अशा प्रकारचा व्यक्ती होता, तो माझ्याबरोबर बोलला आणि तो आपल्याला निघून गेला. अशा अनेक प्रकारचे कारण आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की मनुष्याचं जीवनच हे बेभरवशाचं आहे.
म्हणून भगवान बुद्ध या ठिकाणी हे सांगतात की अशा प्रकारे आपण यथाशक्ती काय केलं पाहिजे की जेणेकरून आपला मृत्यू येण्याच्या अगोदर आपल्याजवळ पुण्य संचय असला पाहिजे, की तो पुण्य संचयाच्या बलाने आपण या लोकी सुद्धा सुखी आणि परलोकामध्ये गेल्याच्या नंतर सुखी असलं पाहिजे. यासाठी आपल्याजवळ पुण्य अर्जित असलं पाहिजे, पुण्य संचय असला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे भगवान या ठिकाणी एक ठिकाणी श्रावस्तीमध्ये असताना सकाळच्या प्रहरी चिवर पात्र हातामध्ये घेऊन भगवान चिवर ठीक करून पात्र हातात भिक्षाटनाला निघाले आणि निघता निघता श्रावस्तीच्या एका उपासकाच्या घरी जाऊन ते थांबले. थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या उपासकाचा मुलगा 2 दिवस झाला त्या ठिकाणी मृत्यू प्राप्त झालेला होता. तेव्हा ते अत्यंत रडत होते आणि ओक्साबोक्शी रडत होते. अनेक प्रकारचे मात्र एक दुसऱ्याच्या गळ्यामध्ये पडून आक्रोश करत होते. भगवंताने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा रे, जो आला तो जाणारच आहे, म्हणून अशा प्रकारे आक्रोश करू नये, कारण आपला आक्रोश करण्यामुळे त्यांना फार मोठी इजा होते, तकलीफ होते. म्हणून अशा प्रकारे आक्रोश न करता आपण त्या ठिकाणी खूप असं वातावरण मंगलमय तयार केलं पाहिजे असं त्या ठिकाणी भगवान सांगतात. परंतु ते काय ऐकायला तयार नव्हते. तेव्हा भगवान बुद्धाने सांगितलं की ज्याचा तुटण्याचा स्वभाव आहे तो तुटही जातो आणि ज्याचा मरण स्वभाव आहे तो मृत्यूला प्राप्त होणारच आहे. म्हणून असं कोणी लवकर जातो, कोणी उशिरा जातो, परंतु एक दिवस मात्र आपला ठरलेला आहे की तो मात्र आपल्या मृत्यू येणारच आहे. असं म्हणल्याच्या नंतर भगवंताने आपली मागची एक कहाणी सांगितली. बोधिसत्व म्हणतात की अशा प्रकारे मी पूर्वजन्मी एकदा वाराणसीच्या ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलो. जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमचे जे उपजीविकेचं साधन होतं ती शेती होती आणि ते शेती करून आम्ही आपला उदरनिर्वाह चालवत होतो असं बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व म्हणजे सुमित नावाचा बोधिसत्व, जो बुद्धत्व अवस्था प्राप्त करण्यासाठी, सम्यक संबुद्ध होण्यासाठी जो पारमीचा डोंगर रचतो, असा तो बुद्ध होण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला बोधिसत्व असं म्हणतात. आणि म्हणून ते बोधिसत्व म्हणता मी ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माझ्या घरामध्ये 6 प्रकारचे लोक होते. टोटल 6 लोक होते. ते दोघं नवरा बायको बोधिसत्व आणि ते मुलाचं लग्न झालं ते दोघं आणि त्यानंतर एक मुलगी आणि दासीला धरून असे 6 लोक घरामध्ये राहत होते. तेव्हा हा बोधिसत्व आपल्या घराच्या लोकांना शिकवत असे. काय शिकवत असे हेच आपल्याला आपल्या घरच्या लोकांना पण शिकवायचं. बोधिसत्व सांगायचं घरच्या लोकांना की आपण यथाशक्ती दान दिलं पाहिजे. बोधिसत्व पुढे म्हणतात की आपण यथाशक्ती अशा प्रकारे शिलाचं पालन केलं पाहिजे. त्यानंतर आपण मरणानुस्मृतीचा अभ्यास केला पाहिजे आणि मरणानुस्मृतीचा अभ्यास केल्याच्या नंतर आपण समाधीचा अभ्यास केला पाहिजे आणि समाधीचा अभ्यास करून प्रज्ञा जागून जे काय आपल्या आतमध्ये जे विकार आहेत, क्लेश आहेत, याला काढून टाकण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि ते काम तेच करू शकतं ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो. हीच प्रज्ञा आपल्या मनातील जे विकार आहे ते काढून टाकते, गंदगीला बाहेर फेकते, आपलं मन शुद्ध होतं, निर्मळ होतं. तेव्हाच कुठे आम्ही अनंत अवस्था प्राप्त करू शकतो. हे सगळे प्रयत्न आपण केले पाहिजे. म्हणून हे सुद्धा आपल्या घरच्या लोकांनी, जे घरचे लोक आहेत वडीलधारे, त्यांनी आपल्या घरच्या लोकांना हाच उपदेश दिला पाहिजे की आपण सुद्धा यथाशक्ती दान दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे शिलाचं पालन केलं पाहिजे आणि मरणानुस्मृतीचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हो सके तर आपण उपवासात पालन केलं पाहिजे. जे महिन्याचे 4 उपवास असतात त्या उपवासाचा आपण पालन केलं पाहिजे. आणि यथाशक्ती आपण अशा प्रकारे समाधीचा अभ्यास करून चित्त निर्मळ केलं पाहिजे. जोपर्यंत आमचं चित्त निर्मळ होत नाही, एकाग्र होत नाही, तोपर्यंत आमच्या हातून कोणत्याही प्रकारचं सुकर्म होणं शक्य नाहीये. म्हणून आपल्या मनाला जर निर्मळ करायचं असेल किंवा एकाग्र करायचं असेल तर त्या ठिकाणी भगवंताने आपल्याला समाधीचा अभ्यास सांगितला. त्यालाच आपण आनापानसती असं म्हणतो. आन म्हणजे श्वासाचा आत येणे, पान म्हणजे बाहेर जाणे आणि जो श्वास येत आहे जात आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे, याला आनापानसती असं म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे आनापानसतीचा करून आपण मनाचं मालक बनलं पाहिजे. जेव्हा आपण मनाचं मालक बनतो तेव्हा कोणत्याही प्रकारे आपल्या मात्र काया, वाचा आणि मन या तिन्हीकडून कोणत्याही प्रकारचं असं वाईट कर्म घडत नाही. म्हणून प्रत्येकाने या 3 महिन्याच्या वर्षवासाच्या पर्वामध्ये अशा प्रकारे आपण सद्गुणाला वाढवलं पाहिजे. आणि जे बोधिसत्व आपल्या घराला जे काय आपल्या 6-5 लोकांना उपदेश करत होते, तोच उपदेश आपल्याला सुद्धा आजही अनिवार्य आहे. कारण आपण आज सगळे बौद्ध आहोत आणि बौद्ध या नात्याने आपले विकार काढणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बोधिसत्व अशा प्रकारे सांगत असताना
पुढे बोधिसत्व एक गाथा म्हणतो आणि गाथा म्हणल्याच्या नंतर त्या बोधिसत्व गाथा म्हणतो की अशा प्रकारे काय म्हणतो की जसा एखादा साप आपली केंचली सोडून निघून जातो, जसा मनुष्य सुद्धा आपल्या शरीराला सोडून निघून जातो, गतप्राण होतो, ज्याला मृत्यू म्हणतात. जसा साप जो आपली केंचली सोडून आपली कास सोडून निघून जातो, तसा मनुष्य सुद्धा मेल्याच्या नंतर आपलं शरीर सोडून निघून जातो. अशा प्रकारे बोधिसत्व उपदेश करतात. हे करत असताना जेव्हा बोधिसत्व आपल्या शेतामध्ये जातो आणि वखर चालवतो, वखर चालवता चालवता त्याचा मुलगा पाठीमागे केळ कचरा विचारतो आणि केळ कचरा जमा करून एक ढीक करतो आणि त्याला फुकून देतो. फुकून दिल्याच्या नंतर अशा प्रकारे होता 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 12-1 वाजेपर्यंत काम करतो. पुढे एक अशी वेळ आली की ज्या ठिकाणी बोधिसत्वाचा जो मुलगा होता तो काडी कचरा वेचला, त्याने मोठा ढीक केला, परंतु ते काडी कचरा वेचल्याच्या नंतर त्या गंजाखाली एक बीळ होतं आणि त्या बिळामध्ये विषारी साप राहत होता. जसा याने ते गंज फुकून दिला तेव्हा तो विषारी साप त्याच्या तोंडामध्ये आपल्या डोळ्यामध्ये धूर गेला, चटके त्याच्या अंगाला बसू लागले. तेव्हा चवताळून साप वरी आला आणि वरी आल्याच्या नंतर सापाने बोधिसत्वाच्या मुलाला डंक केला. जसा डंक केला, साप विषारी असल्यामुळे तात्काळ तो मुलगा जमिनीवर आदळला, पडला आणि पडल्याच्या नंतर बोधिसत्व वखर चालवत असताना जेव्हा मागे पाहतात तेव्हा त्यांना समजलं की माझा मुलगा गतप्राण झालेला आहे. त्यांना समजलं. अशा प्रकारे समजल्याच्या नंतर त्याने आपला वखर जागच्या जागी उभा केला आणि उभा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या त्या मुलाला उचललं आणि उचलल्याच्या नंतर त्याला एका झाडाखाली नेऊन त्याला ठेवलं आणि त्याला सफेद वस्त्राने झाकून ठेवलं. सफेद वस्त्राने झाकून ठेवलं आणि बोधिसत्व झाकून ठेवल्याच्या नंतर आपला वखर सुरू केला. वखर सुरू केल्याच्या नंतर त्या एक शेतकरी त्यांच्या शेतातूनच घरी जात होता, म्हणून त्या बोधिसत्वाने आपल्या घरच्या लोकांना निरोप दिला की दररोज तुम्ही दोन प्रकारे 2 डबे आणत होते, आज मात्र एकच डबा आणायचा आहे, असं त्याने घरच्या लोकांना निरोप दिला. आणि ते म्हणले दुपारी 1 डबा आणत असताना तुम्ही सर्वांनी सफेद वस्त्रामध्ये आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? आपण सफेद वस्त्रामध्ये या आणि आपल्यामध्ये फुलं आणि मेणबत्ती अगरबत्ती घेऊन या आणि 1 डबा घेऊन सगळे घरचे लोक शेतात या. तेव्हा आपला कोणताही कार्यक्रम असो तर आपण नेहमी पूजेला सफेद वस्त्रामध्येच बसलं पाहिजे. पोरं खेळू नका. बाई पोरं खेळू नका, ही पोरं खेळायची वेळ नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारे आपण कोणत्याही कार्यक्रमाला सफेद वस्त्रामध्ये येऊनच बसलं पाहिजे, कारण बौद्ध धर्मामध्ये सफेद वस्त्राला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून बोधिसत्वाने आपल्या घरच्या लोकांना सांगितलं की सर्वांनी सफेद वस्त्रामध्ये यावं आणि अशा प्रकारे हातामध्ये मेणबत्ती अगरबत्ती घेऊन 1 डबा घेऊन शेतात यावा, असा निरोप बोधिसत्वाच्या त्या पत्नीला सांगितला. तेव्हा पत्नीला समजलं की माझा मुलगा मृत्यू झालेला आहे, पण मृत्यू झालेला पाहून मात्र त्या घरातील आईनं किंवा घरच्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे डोळ्यातून अश्रू गाळलेला नाही, रडले नाही, पडले नाही. आणि अशा प्रकारे ती मात्र शांत चित्त राहिली. आपला सफेद वस्त्र धारण केलं, 1 डबा हातात घेतला आणि ते शेतावर गेले. शेतावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बोधिसत्वाने वखर उभा केला आणि उभे केल्याच्या नंतर बोधिसत्वाने त्या प्रेताला असं पाठ दिली आणि भोजन केलं. तुम्ही कराल का? असं पाठ देऊन भोजन कराल? आणि त्याने अशा प्रकारे पाठ दिले आणि भोजन करून घेतलं. आणि भोजन केल्याच्या नंतर लगेच भोजन संपलं. लगेच त्यांनी मरणानुस्मृतीचा अभ्यास केला. आता जी गाथा म्हटली भंतेजीने ती हीच गाथा म्हटलेली आहे. आणि मरणानुस्मृतीचा अभ्यास केला आणि लगेच इकडं तिकडं करून त्या अग्नी डाक दिला आणि अशा प्रकारे सरण जगलं. आणि त्यांनी मरणानुस्मृतीचा अभ्यास करून ते आपापल्या कामाला लागले. पुढे बोधिसत्व असं म्हणतात की त्या ठिकाणी बोधिसत्वाचं हे सगळं झाल्याच्या नंतर शकरा अचंबित झाला. आणि शकरा अचंबित झाल्याच्या नंतर तात्काळ तो भगवंत आपल्या बोधिसत्वाजवळ आला आणि बोधिसत्वाला म्हणतो की तात तुम्ही काय करत आहात? तेव्हा बोधिसत्व म्हणतो की मी एका मनुष्याला जाळत आहे. मनुष्याला जाळत आहे असं म्हणल्याच्या नंतर शक्र बोधिसत्वाला म्हणतो की तुमच्या डोळ्यातून असू नाही, तुम्ही रडत का नाही? बोधिसत्व म्हणतो त्याच्यात रडायचं काय, त्याला जे काय आयुष्य प्राप्त झालं तेवढा तो जगला आणि त्याच्यानंतर तो मृत्यू पावला. म्हणून ज्याची काही त्यांनी सत्कर्म केले असेल तर सद्गतीला गेला असेल आणि पाप कर्म केले असेल तर दुर्गतीला गेला असेल. जी काही त्याची गती होती त्या गतीला प्राप्त झाले असेल. मी याच्यासाठी रडत नाही असं म्हणलं. त्यानं शक्राने पुन्हा विचारलं की तुमचा मुलगा तुम्हाला ऐकत नसेल, तो तुमच्या विरुद्ध वागत असेल, म्हणून तुम्ही म्हणता की बरं झाला हा मुलगा मेला म्हणून. तेव्हा मात्र बोधिसत्व म्हणतो महाराज असं बोलू नका.
सासा असं बोलू नका, कारण हा माझा अतिशय आवडता प्रिय होता आणि तो सदाचारी माझा पुत्र होता. तो दान धर्म करण्यामध्ये आग्रह होता, समाधीमध्ये आग्रह होता, अशा प्रकारे मन्नान स्मृतीमध्ये आग्रह होता आणि जे काही मी उपदेश करत होतो ते काटेकोरपणे सदाचाराचं ते पालन करत असत. असा माझा प्रिय होता. तेव्हा बोधिसत्वाला शुक्राने विचारलं की तुम्ही रडत का नाही? ते म्हटले की अग्नी दिल्याच्या नंतर तो कोणाचाही राहत नाही आणि अग्नी दिल्याच्या नंतर जेव्हा त्याचं काही जी गती होती त्या गतीला प्राप्त झाला. म्हणून त्याने जर आपल्या जीवनामध्ये पाप केला असेल तर दुर्गतीला गेला असेल आणि त्याने जर पुण्य केला असेल तर सद्गतीला गेला असेल. म्हणून याच्यात काय रडायचं असं म्हणल्याच्या नंतर शुक्राने त्या मुलाच्या आईला विचारलं. आईला विचारल्याच्या नंतर आई काय म्हणते की तुमचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तुम्ही रडत का नाही? असं म्हणल्याच्या नंतर ती आई उत्तर काय देते, या सगळ्या आईने हे उत्तर द्यायला पाहिजे. ती म्हणते तिथून आला तर विचारून नाही आला आणि इथून गेला तर विचारून नाही गेला, जसा आला तसा गेला. कोण्या मुलाने विचारला आपल्याला सांगा बरं? हात वरी करा. कोणीच नाही विचारत ना. म्हणून ती आई काय उत्तर देते की तिथून आला तर विचारून नाही आला आणि इथून गेला तर विचारून नाही गेला, जसा आला तसा गेला. याच्यात काय रडायचं? आणि असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणते की अशा प्रकारे ज्याला अग्नी दिल्याच्या नंतर तो घरच्या माणसाचा किंवा इतरचा कोणाचाही तो राहत नाही. एकदा गेला तो कायमचा गेला, तो पुन्हा आपल्याला भेटत नाही. म्हणून अशासाठी रडणं व्यर्थ आहे. म्हणून त्या आईनं असं उत्तर दिलं. हे उत्तर दिल्याच्या नंतर शुक्राने मात्र बहिणीला विचारलं. ते मृत झालेल्या बहिणीला विचारलं की अम्मा तू का रडत नाहीस? कारण तुझा तो प्रिय पुत्र आहे, आपला मित्र, आपला भाऊ आहे आणि मग बहिणीचं भावावर अत्यंत प्रेम असतं आणि म्हणून तू का रडत नाही? ती म्हटले की मी जर अगर रडू तर मी अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त होईल, घरच्या लोकांना अनेक प्रकारची तकलीफ होईल आणि तकलीफ झाल्याच्या नंतर घरच्या लोकांना परेशानी वाढेल. म्हणून मी त्याच्यासाठी रडत नाही. त्याने जे काही गती आहे त्या गतीला तो प्राप्त झाला आणि एकदा त्याला अग्नी दिला त्यानंतर तो घरच्या लोकांचा विलाप क्रंदन जाणत नाही. यासाठी माझं रडणं बेकार आहे. म्हणून त्याची गती जी होती त्या गतीला तो प्राप्त झाला, यासाठी मी काय रडणार? असं म्हणल्याच्या नंतर शुक्राने दासीला विचारलं आणि दासीला विचारल्याच्या नंतर दासी काय उत्तर देते? दासी मला विचारलं की तू का रडत नाहीस? हा तुझा कोण लागतो? तर ते म्हणला हा माझा पालन केलेला प्रिय पुत्र लागतो. पुत्राप्रमाणे माझा प्रिय पुत्र लागतो. अतिशय श्रद्धावान, अतिशय न्यायिक आणि अशा प्रकारे समाधी आणि याचा अभ्यास करणारा हा मुलगा होता आणि त्याला मी बोटच्या मुलाप्रमाणे पालन पोषण केलं. परंतु तो मात्र मृत्यू झाला, यासाठी काय रडायचं? तर ती काय उत्तर देते? ती म्हणते जसा पाण्याचा फुटलेला घडा जसा जोडता येत नाही तसा मृत्यू झाल्याच्या नंतर माणसाला जिवंत करता येत नाही. एकदा का त्याला अग्नी दिला आणि अग्नी दिल्याच्या नंतर त्याला जिवंत करता येत नाही किंवा तो आपल्याला भेटायला येत नाही. म्हणून अशासाठी रडणं बेकार आहे. आणि काय म्हणते की जसा पाण्याचा घडा फुटल्याच्या नंतर त्याला आपण जोडू शकत नाही, जसा मनुष्य मेला तर त्याला पुन्हा आपण जिवंत करू शकत नाही. एकदा का अग्नी त्याला दिला की तो पुन्हा मात्र कोणाचा राहत नाही. चाहे 4 दिवस रडा पडा काही करा, तो मात्र कोणाचंही काय ऐकत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे मृत्यू झाल्याच्या नंतर आपण अशांसाठी आक्रोश न करता त्यांच्या नावाने दान धर्म केलं पाहिजे. वर्षाला त्यांना स्मृती अशा प्रकारे करून आठवण करून त्यांच्या नावाने पुण्य अर्जित केलं पाहिजे, पुण्य दान केलं पाहिजे. आणि भिक्खू संघाला भरून अशा प्रकारे भोजन अनेक प्रकारचं दान फळ वगैरे दानाचं केलं पाहिजे. एवढंच नाही, भगवान बुद्ध सांगतात की यासाठी मात्र एक अशा प्रकारचा संकल्प असतो. मानलो आपण बुद्धगयाला गेलेला आहात, सारनाथला गेलेला आहात, अशा प्रकारे वाराणसीला गेला की त्या ठिकाणी मात्र जे काही मृत्यू झालेले आहेत त्यांच्या नावाने आपण मरण स्मृतीचा अभ्यास केला पाहिजे. काय अभ्यास केला पाहिजे की मी हे माझ्या अनेक प्रकारचे माझे वडील म्हणा, माझे आजोबा म्हणा, काय म्हणा, जे गेलेले आहेत त्यांच्या नावाने मी 1000 रुपये दान करत आहे. या दान कर्माच्या पुण्य प्रभावाने माझे जे काही गेलेले आहेत आजोबा पंजोबा आई वडील ते या पुण्य प्रभावाने सद्गतीला प्राप्त हो, असं म्हणून त्याला दान द्यावं लागतं. याला म्हणतात पुण्यस्मरण. आणि म्हणून अशा प्रकारे संकल्प करून आपण तो दान दिलं पाहिजे. काही काही लोक पाहतात की त्या ठिकाणी भगवंताला जीवर अर्पण करतात, अनेक प्रकारचं दान धर्म करतात, बुद्धगयाला जाऊन वाराणसी मला जाऊन अशा प्रकारे आपण त्यांच्या नावाने दान धर्म करतात. आणि एवढंच नाही तर काही काही लोक जे हुशार असतात
धर्मवान असतात, तर त्या ठिकाणी जे काही भिक्खू संघ असेल त्यांना ते बोलून त्या भिक्खू संघाला, महान भिक्खू संघाला भोजन करतात. या दानाच्या प्रभावाने ते मात्र सद्गतीला प्राप्त होतात, हाच त्यांचा उद्देश असतो. म्हणून मी या दानाच्या प्रभावाने माझे जे काही गेलेले आई वडील आहेत किंवा आजोबा आहेत, या पुण्य प्रभावाने त्यांना सद्गती प्राप्त व्हावं आणि दुःखातून मुक्त होऊन त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, यासाठी हे दान कर्म असतं. आणि म्हणून आपण सुद्धा अशाच प्रकारे संपर्क करून जे काय आपल्यामधून गेलेले आहेत त्यांच्या नावाने हा संकल्प केला पाहिजे. आणि संकल्प करून अशा प्रकारे आपण अनेक प्रकारचं दान करून त्यांना दुर्गतीतून आपण बाहेर काढू शकतो. एक छोटंसं उदाहरण देऊन मी हे कार्यक्रम या ठिकाणी माझं प्रवचन थांबवणार आहे. काय म्हणतात की एक भिक्षू एका जंगलामध्ये, अरण्यामध्ये ध्यान करत होता. आणि ध्यान करता 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 तो भिक्षू झाडाखाली बसून असताना ध्यानस्थ असता, परंतु त्या ठिकाणी मात्र त्याच्या समोर ध्यान करत असताना एक नग्न बाई त्यांच्या बरोबर उभी राहिली. उभी राहिल्याच्या नंतर तिच्या हालचालीवरून भंतेजीचे डोळे उघडले गेले आणि उघडल्याच्या नंतर पाहतात की एक नग्न अवस्थामध्ये असलेली बाई त्यांच्या समोर उभी आहे. उभी राहिल्याच्या नंतर भंतेजीला विचारलं की तू अशा परिस्थितीत कोण आहेस? असं विचारल्याच्या नंतर भंतेजीला म्हणते की म्हणते मी तुमच्या 7व्या जन्माची बहीण आहे. काय म्हणतात? मी तुमच्या 7व्या जन्माची बहीण आहे, परंतु मी माझ्या बुऱ्या कर्मामुळे, माझ्या पाप कर्मामुळे मी प्रेत योनीमध्ये जन्माला आलेली आहे. परंतु मला त्या ठिकाणी खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही. आणि अशा प्रकारे खायला पाणी मिळालं तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे विष्ठा येऊन पडते. त्यामुळे मी पाणी किंवा भोजन करू शकत नाही. मी फार दुःखामध्ये आहे. मग ते विचारतात, म्हणते की मी तुझ्यासाठी काय करू? ते म्हणतात, हे म्हणते तुम्ही जर माझ्या नावाने जे काय पुण्य कराल आणि अशा प्रकारे भिक्षूला बनवून दान धर्म कराल, अनेक प्रकारच्या उपासना भोजन करून द्याल, तर या दान कर्माच्या पुण्य प्रभावाने मी या दुर्गती मुक्त होऊन मी देवलोकामध्ये उत्पन्न होऊ शकते. परंतु आपण हे दान कर्म केलं तर मी या कायमच्या दुःखातून मुक्त होऊन देवलोकामध्ये उत्पन्न होऊ शकते, आपण जर हे दान कर्म माझ्या नावाने केलं तर. असं म्हणल्याच्या नंतर भंतेजी त्या ठिकाणी येतात, ऐकतात आणि तिथून उठतात आणि सगळं काही जमा करतात. आणि केल्याच्या नंतर सगळे काही पैसे हडका जमा करतात. आणि एक दिवस तिच्या नावाने हा परित्राण पाळत आणि भिक्खू संघाला भोजन, अनेक प्रकारच्या उपासकांना भोजन देतात. आणि अशा प्रकारे काही दिवस झाल्याच्या नंतर ते दान कर्म केल्याच्या नंतर भंतेजी 1 महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी ध्यानाला बसतात. ध्यानाला बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक बाई त्यांच्या समोर उभी राहते. तिच्या हालचालीवरून भंतेजीचे डोळे उघडतात आणि ते म्हटले, तू कोण आहे? तेव्हा ती भंतेजीला म्हणते, भंते मी तुमच्या 7व्या जन्माची बहीण आहे, परंतु तुम्हाला मी मागच्या वेळेला मात्र दान कर्म करायचं सांगितलं होतं. मी प्रेत योनीमध्ये होते, परंतु तुमच्या या दान पुण्याच्या प्रभावाने आणि त्यांच्या या सद्गुणाने मी मात्र त्या पृथ्वी लोकातून मृत पाहून आज देवलोकामध्ये उत्पन्न झालेली आहे, की त्यामध्ये मला कोणत्याच प्रकारची कमी नाहीये. मला सगळं काही अवगुण आहे. यावेळी एका राजाच्या राणीला सुद्धा काय दागिने असतील, काय हिरे माणिक मोती असतील, एवढं माझ्याजवळ आहे. आणि म्हणून हे केवळ तुम्ही मला दान कर्म केलं म्हणून त्या दानाचा हा प्रभाव आहे. म्हणून आज मी अशा प्रकारे सुखी आहे. म्हणून अशाच प्रकारे आपल्यातून जे निघून गेलेले आहेत तर त्यांच्या नावाने जर आपण दान केलं आणि कदाचित ते दुर्गतीला प्राप्त झाले असतील तर या दानाच्या प्रभावाने सद्गतीला प्राप्त होतात. आणि हे म्हणून लोक आपल्याला दान करतात. आपल्याच मध्ये नाही तर सगळ्या जाती धर्मामध्ये हा जो विधी आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील, पण दान मात्र त्याच पद्धतीने करतात. त्या आमच्यातून निघत गेलेले जे काही आमच्या आपता आहेत ते दुर्गतीला न जाता या दान पुण्याच्या प्रभावाने ते सद्गतीला प्राप्त व्हावीत, यासाठी हे दान आहे. म्हणून सर्वांनी या ठिकाणी हे प्रवचन ऐकलं. भंतेजीने मला थोडी संधी दिली, आपण सुद्धा हे ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्याच्या नंतर आपलं सर्वांचं सुद्धा मंगल व्हावं, कल्याण व्हावं, अशाच प्रकारे आपल्यातून जे गेलेले आहेत त्यांच्या नावाने पुण्य कर्म करून त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त करण्याची दानाच्या प्रभावाने आपण सुद्धा मदत करावी. म्हणून एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी पूज्य भंतेजी इन्नवंतजी महाथेरोजी या ठिकाणी आपल्याला प्रवचन देणार आहेत. तेव्हा मी असे आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे मी अशी सर्वांना विनंती करतो सर्वानुमते की भंतेजीने या ठिकाणी आम्हाला धम्मोपदेश देऊन आम्हाला उपकृत करावं असं भंतेजीला मी मनपूर्वक विनंती करतो. सभी लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। उपत्ति आस है वेदं
मरणं आगतं सदा मरणत्थाय ओकाशं वद को व्ययसते। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, उपत्या सह वेदं मरणं आगतं सदा। ये स्वभाव धम्म है। जैसे ही जन्म होता है, मृत्यु पीछे पीछे आते रहते हैं। जैसे उत्पत्ति होता है, विनाश भी पीछे पीछे लग के ही आते हैं। कब, कहाँ, कैसे हमारा जीवन खत्म होगा वो किसी को पता नहीं, पर ये पता है कि एक दिन खत्म होना ही है। एक दिन हर कोई मरना ही है, ये सबको पता है। पर कब मरेंगे, कहाँ मरेंगे, कैसा मरेंगे, ये किसी को पता नहीं। पर तथागत बुद्ध कहते हैं, उत्पत्ति के साथ साथ, जन्म के साथ साथ मृत्यु पीछे आ रहा है। जिस तरह एक शिकारी शिकार करने के लिए हाथ में धनुष बांध लेके एकदम तैयारी के साथ ताक के बैठते हैं। जैसे शिकार आया वो शिकारी उसको बाण मारते हैं, उसी तरह मृत्यु हमें ताक के बैठे हैं। बैठे भी, खड़े भी, चलते भी, सोते भी, कभी भी, कहीं भी, कैसे भी ये जीवन का अंत हो सकता है। ये तथागत बुद्ध कहते हैं। बहुत सारे लोगों को लगता है मैं तो अभी जवान हूँ, मैं तो अभी बलवान हूँ, अभी तो पैसा आना शुरू हुआ है, अभी तो मैंने कमाना शुरू हुआ है, अभी मैंने घर लिया, अभी मैंने कार लिया, अभी मैंने ये किया वो किया, मैं कहाँ मरूंगा। वो तो मरने का नाम तक याद नहीं करते, मरना है ये भी याद नहीं करते, बस चलते हैं। बहुत सारे लोगों को लगता है कि मैं तो मरूंगा ही नहीं, गारंटी है मैं अभी 30-40 साल तक कुछ नहीं होगा, मरूंगा नहीं। वो प्लानिंग करके बैठते हैं, मैं इतने साल बाद ये करूंगा, इतने साल बाद ये करूंगा। हाँ, पूरा प्लानिंग करके बैठते हैं। आकाश में दिखते हैं ना सूर्य, जब सुबह निकलता है, धीमे किरण के साथ निकलता है। जैसे ही 12-1 बजता है, ऐसे प्रचंड धूप के साथ, प्रचंड है ना किरण के साथ ऐसे रहता है कि देखने वाले हर किसी को लगता होगा ये सूर्य तो हमेशा ऐसे ही रहेगा। इतना प्रचंड, इतना तेजवान, इतना शक्तिशाली, ये तो कभी कुछ होगा ही नहीं। पर जैसे शाम आते हैं, वो सूर्य भी दिखना बंद हो जाता है, उसका किरण भी खत्म हो जाता है। इसलिए हर कोई ही कितना भी पावरफुल रहो, कितना भी बड़े अफसर रहो, कितना भी बड़े बिजनेसमैन रहो, एक दिन सबको वही राह पे जाना है। तथागत बुद्ध कहते हैं ये बात याद रखो। अभी हम इंसान हैं, सामाजिक प्राणी है, परिवार के साथ रहते हैं, कोई अकेला रहता नहीं। अभी परिवार के साथ बोले तो माताजी, पिताजी, अपने बीवी या पति या अपने बच्चों के साथ रहते हैं। और जितने भी परिवार में रहते हैं, एक भी ऐसा व्यक्ति नहीं जो अजर है, अमर है, ध्रुव है, नित्य है, शाश्वत है। हर कोई अनित्य है, हर कोई एक दिन मरने वाले हैं। मगर परिवार में रहते समय हम उसको दूर तक याद नहीं करते। परिवार के साथ खूब अच्छे से जीते हैं। पर वही परिवार में जब कभी भी माताजी गुजर गए, पिताजी गुजर गए, या कभी अपने परिवार पति या पत्नी गुजर गए, या कभी तो अपना बेटा, अपना बेटी गुजर गए, तब क्या हाल होता है, तब कितना वो एकदम सहना मुश्किल हो जाता है।
और ऐसे समय में लोग कितना रो रो के शोक संताप करके बैठते हैं। कितने कितने तो बेहोश बेहोश हो जाता है, कितने कितने तो रो रो के उसका आंखें चला गया, कोई कोई तो रो रो के अनेक अनेक बीमारी, अनेक अनेक, कोई तो हार्ट अटैक होके मर रहा है ना। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं पावय मरण सती, मरना है ये बात हमेशा याद रखो। ये याद रखने से हमारा नुकसान नहीं है, बिल्कुल नुकसान नहीं है। मरण समय में शांत स्थिर होके मर पाए, सुकून से मर पाए तो वो भी बहुत बड़ा कामयाबी है, बहुत बड़ा सफलता है। आप लोग कभी कभी बीमार पड़ते हैं, है ना। बीमार तो हर कोई होना ही है, ये अन्नपान का शरीर है, सब संतुलन बैलेंस में जाना चाहिए। थोड़ा भी ताप नीचे गया वो तो बीमार हो गया, थोड़ा भी ताप ऊपर गया वो भी बीमार हो गया। इतना बैलेंस में चलना है। बीमार तो हर कोई पड़ता है, और जब जब थोड़ा भी बीमारी आता है जीवन की सारी बातें आंखों के सामने आने लगता है। अरे मुझे तो ये करना है, मुझे तो वो करना है, मला ये करायचं ते करायचं, ये राहिलं ते राहिलं, अनेक अनेक। और ऐसे समय में किसी किसी का हो सकता है बहुत सारे पैसे बचा के रखा हो, अरे मुझे तो ये करना था वो करना था, सब रह गया। किसी किसी का तो सामने अनेक प्लानिंग करके रखा हो, वो याद कर करके इतना बेचैनी। हाँ, किसी किसी का तो अरे बाबा साहब की पुण्य से इतना सद्धर्म मिला है, बुद्ध मिला है, धम्म मिला है, संघ मिला है, फिर भी मैं बिजी हूँ, आत्मा मैं खूब बिजी है, बहुत मैं बिजी हूँ, मुझे ये करना है वो करना है, ऐसा करना है वो ऐसा करना है। निवांत होके मैं बाद में आराम से ये धम्म के मार्ग पे चलूंगा, ऐसा कह के बैठने वाले भी यहाँ अनगिनत है। एक दो की बात नहीं कर रहा हूँ, अनगिनत है। तो ऐसे में बीमार भी पड़ गया तो अरे कहीं मुझे कुछ हो गया तो मुझे तो ये करना है, मुझे तो वो करना है। अरे इतना बेचैनी, इतना टेंशन, इतना कि बीमार हुआ इतना सा, उसको ही टेंशन ले लेके बहुत बड़ा बना देते हैं। इसलिए तथागत बुद्ध कहते पावय मरण सती, मरना है याद करके बैठे तो जीवन में कभी भी कहीं भी कैसे भी इस तरह की अवस्था आए तो भी हम बेचैनी नहीं होंगे। हाँ, अभी भी पंडित जी ने प्रवचन दिया ना, अरे अपना बेटा मर गया, न माँ रो रहे, न पिता रो रहे, न उसकी बीवी रो रही है, न उसकी बहन रो रही है, न काम करने वाला रो रहे, हर कोई। हमें भी मरना है, हम भी वो राह पे चलना है, उसने जो किया उस राह पे वो चले, तो हम यहाँ रो के क्या करेंगे, हम यहाँ शोक संताप करके क्या करेंगे, है ना। इसलिए मरना है ये बात याद करना बहुत जरूरी है। अभी ये उपासक गुजर गए, उपासक 18 तारीख को गुजर गए। जब वो गुजर गए, अरे मेरा इतना घर है, धन संपत्ति है, मुझे आगे भी लगेगा करके कुछ पैसा ट्रांसफर करके लेके गया क्या, कुछ प्रॉपर्टी नाम पे करके लेके गया क्या? हाँ, अरे दूसरा तो छोड़ दो, 1 रुपया भी साथ में लेके नहीं जा पाएंगे, सारा का सारा यहीं छोड़ देंगे। फिर मेरा पत्नी है, हाँ, मुझे सेवा करने के लिए, साथ में रहने के लिए लगेगा, मेरे बच्चे हैं, ऐसा करके किसी को साथ में लेके गया क्या, या लेके जा पाया क्या? नहीं, सारे के सारे परिवार जब तक जीवन है तब तक है, सब छोड़ के जाना है। अरे और तो और, ये मेरा हाथ, ये मेरा पैर, ये मेरा चेहरा कितना अच्छा लगता है ना, खुद का शरीर अच्छा लगता है ना, कितना भी बुढ़ापा आने दो, ये बाल कितना भी सफेद सफेद होने दो, ये कितना भी गंदा होने दो, उसको अच्छे से नहला धुला के अच्छे कपड़े पहन के अपने आप को बहुत अच्छा रखते हैं। अपना शरीर बहुत प्रिय है, पर ये शरीर भी क्या उपासक ने साथ में लेके गया क्या? यहीं छोड़ के गया। मरते ही उनको दाह संस्कार करके कितने कितने लकड़ियों में जला के राख बनाया, जो अस्थि बचा वो भी पानी में बहा दिया, सब खत्म। अरे ये शरीर भी साथ में लेके नहीं जा पाएंगे। ये शरीर
सारे के सारा छोड़ के जाना है। और हम इसके लिए ही न जाने दुनिया के सारे पाप करके बैठते हैं। या तो धन संपत्ति के लिए, अरे धन संपत्ति मिल रहा है ना, कुछ भी करने के लिए तैयार होता है। अपने परिवार के लिए अच्छा हो रहा है ना, कुछ भी करने के लिए तैयार होता है। अपने शरीर का स्वार्थ सिद्ध हो रहा है ना, कुछ भी करने के लिए तैयार होता है। तथागत बुद्ध कहते हैं वो धन संपत्ति जब तक हम अच्छे से सदुपयोग करेंगे तब तक ही साथ देगा, नहीं तो ये धन संपत्ति जहरीला सांप समान है। जिंदगी में इतना शत्रु पैदा करेंगे, जीवन में इतना अहंकार अभिमान लाएंगे, अपने लोग भी दूर 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 दूर, इतना दुश्मन है। सदुपयोग किया तो वो धन संपत्ति थे, धन संपत्ति से खूब पुण्य हम कर सकते हैं, वो धन संपत्ति, और उसके लिए हम पाप कर रहे। वो परिवार अच्छे से रहा तो जीवन भर साथ देगा, अच्छे से नहीं रहा ना, ये कि माँ के पेट से जन्म हुए भाई भाई बहन बहन भी शत्रु की तरह रहते हैं, और अच्छे से रहा तो जीवन भर साथ देते हैं, और वो परिवार के लिए हम पाप कर रहे। और ये शरीर भी तो अंततः राख होने वाला है, अंततः यही पंचस्कंद में पंच महाभूत में विलीन होने वाले हैं, यही जमीन पे खत्म होने वाले हैं, और ये शरीर के लिए पाप कर रहे। तथागत बुद्ध कहते हैं यहाँ जिसको जैसा भी हो रहा है, चाहे सुख हो रहा है, दुख हो रहा है, अच्छा हो रहा है, बुरा हो रहा है, हाँ, जो जैसा हो रहा है सबका अपना अपना ही कर्म है। और मरने के बाद भले ही कुछ लेके न जाए, पर एक चीज हमेशा साथ में आता है, वो क्या है? कर्म। जिसने जैसा कर्म किया वो साथ में आता है। कर्म बोले तो पता है ना, काम बोले तो जो हम शरीर से करते हैं, जो वाणी से बोलते हैं, जो मन से सोचते हैं, वो काम भी दो तरह का है, या तो अच्छा या तो बुरा। जो अच्छा करते हैं उसे कुशल कर्म, जो बुरा करते हैं उसको अकुशल कर्म। जो कुशल कर्म करते हैं उसको अच्छा परिणाम आएगा, जो अकुशल कर्म करते हैं उसको बुरा परिणाम आएगा। तो अच्छा हो रहा है उसका कारण हम ही है, बुरा हो रहा है उसका कारण भी हम ही है, कोई दूसरा कारण नहीं है। आप लोगों को पता है ना, हाँ, एक ही परिवार में रहने वाले, एक ही घर में एक ही तरह का खाना खाने वाले, भाई भाई बहन बहन भी एक साथ एक तरह से रह के भी एक समान के नहीं रहते। कोई ज़्यादा ही सुखी रहेगा, कोई ज़्यादा ही दुखी रहेगा, कोई ज़्यादा ही शांत रहेगा, कोई ज़्यादा ही टन टन करने वाला रहेगा। तो इसलिए कोई भी समान नहीं रहेगा, सारे के सारे अपने कर्म के हिसाब से ही है। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं मरना है, ये बात को याद करो और जीवन में खूब अच्छा पुण्य करो, धम्म करो। जीते जी पुण्य किया तो मरने के बाद कोई हमें पुण्य करके सदगति भेजेगा, सुगति भेजेगा, ऐसी आस करके बैठने की जरूरत नहीं है। हाँ, जीते जी हमने पुण्य करके रखा तो हम सदगति जाएंगे ही, सुगति जाएंगे ही। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं मरने के बाद किसी ने अच्छा कर्म करके हमें पुण्य भेजा, मिला नहीं मिला हमें पता नहीं, पर हम प्रत्यक्ष कर रहे हैं ना, वो हमें मिलता ही है। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं जीवन में खूब पुण्य करो, धम्म करो, मरना है ये बात याद रखो, और अच्छे से अच्छे पुण्य करके ये जीवन को सफल सार्थक बनाओ। अगर हम ज़्यादा पुण्य करेंगे तो मरने के बाद कितने भी दुश्मन मिलके दुर्गति जाए काम ना करे, हम दुर्गति नहीं जाएंगे क्योंकि हमने पुण्य किया है। अगर पाप करेंगे तो कितने भी अपने लोग मिलके सदगति जाए, वो सदगति भी नहीं जा सकता क्योंकि उसने पाप किया है। इसलिए तथागत बुद्ध मरने के बाद क्या होगा ये देखने से भी ज़्यादा वर्तमान समय में हम क्या कर रहे हैं ये देखो बोलते हैं। हम अच्छा कर रहे हैं ना तो सदगति जाने की तैयारी हो रहा है, हम बुरा कर रहे हैं ना हम दुर्गति जाने की तैयारी कर रहे हैं, है ना। जैसे जैसे हम पैसा जमा करेंगे ना, 100 रुपया, 1000 रुपया, लाख रुपया, जितना पैसा हुआ उतना जीवन के लिए गाड़ी चाहिए, बंगला चाहिए, ये चाहिए, वो चाहिए, सब ले सकेंगे। मगर पैसा जमा नहीं रहा, एक छोटा सा घर भी नहीं ले पाएंगे। तो वैसा ही पुण्य जितना जमा करेंगे उतना हम सुगति जा पाएंगे, पुण्य नहीं रहा तो सुगति जाने का रास्ता बंद हो जाता है। इसलिए जीवन में खूब सारा पुण्य करना चाहिए, धम्म करना चाहिए। ये पुण्य ये धम्म ही हमें सुगति पहुंचाएगा।
इसलिए हम यही कामना करेंगे। विशेषतः दिवंगत उपासक ये मधुकर तनाजी भुजंगे उनको हमने जो पुण्य किया ये पुण्य उनको प्राप्त हो, अनुमोदन हो, बुद्ध धम्म संघ के अनुभव से उनको सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्त हो और जीवित सारे परिवार बंधु बांधव मित्रजन सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यहीं संपन्न करता हूँ। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलं। साधु साधु साधु। वो पुण्यानुमोदन के लिए लेकर आओ, बोलो पुण्यानुमोदन। हाँ, ते पाण्याचं घ्या, पुढे घ्या। हाँ, अभी हम जल को साक्षी रख के शरीर से, वाणी से, मन से ये पुण्यानुमोदन कर रहे हैं। जो हमने पुण्य किया, इस पुण्य के अनुभव से मधुकर उपासक को सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य हेतु हो, कारण हो, ऐसी कामना करते हुए पुण्यानुमोदन करेंगे। सब लोग बोलिए साधु साधु साधु। दिनेश हाथ लाओ, तिथे हाथ लाओ, इसमें हाथ लगाइए, इसमें। हाँ, धीरे धीरे छोड़िए। इदंगो न्यातिनं होतु सुखिता वन्तु न्यातयो। इदंगो न्यातिनं होतु सुखिता वन्तु न्यातयो। इदंगो न्यातिनं होतु सुखिता वन्तु न्यातयो। एतावता चाम्ये संवदं पुण्य संवदं सभ्ये देवानुमोदन्तु सब्ब सम्पत्ति सिद्धिया। एतावता चाम्ये संवदं पुण्य संपदं सभ्ये सत्तानुमोदन्तु सब्ब सम्पत्ति सिद्धिया। एतावता चाम्ये संवदं पुण्य संपदं सभ्ये भूतानुमोदन्तु सब्ब सम्पत्ति सिद्धिया। अनिच्चावत संकारा उपादवय धम्मिनो उपाचेत्वा निरोचन्ते तेषां उपशमो सुखो। अनिच्चावत संकारा उपादवय धम्मिनो उपाचेत्वा निरोचन्ते तेषां उपशमो सुखो। अनिच्चावत संकारा उपादवय धम्मिनो उपाचेत्वा निरोचन्ते तेषां उपशमो सुखोति। साधु साधु साधु। सारा पानी छोड़ दीजिए। हाँ, अब यहाँ देख के 3 बार वंदन कीजिए। इधर देखिए, इधर देखिए, 3 बार वंदन कीजिए। वंदन कीजिए। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। हाथ जोड़ के बोलिए साधु साधु साधु। बाई बाजू ठीक आहे, हे घ्या तुम्ही दोघं जण, तू घाल तू घे रत्ना, तू दे ना त्या दोघं जण। या बंधन करा, तिथं सोडलं रहने का बंद किया ना, स्क्रीन भी बंद कीजिए। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि,
संघ को नमन करता हूँ।